हॅलो गाईज, इट्स मी ओम अँड वेलकम टू लाईफ विथ मी डे 18. तर मी आणि ताई चाललो होतो बीडला MH23. बस स्टॉपला आलो, बसची वेट केलं, पण बसलाच यायला लेट झालं. बस आली संध्याकाळी 7 वाजता. मग तिथनं निघालो, मग कुठे बस निघाली मुंबईतनं. आणि रात्रीची मुंबई सिरियसली खूप भारी वाटते. पण फक्त मुंबईच भारी वाटते, इथलं ट्रॅफिक नाही. इथनं ट्रॅफिकमध्ये निघता निघता लिटरली 3 तास लागले होते. तेव्हा जाऊन कुठे प्लेन रोड आला. बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत कधी झोप लागून गेली मला कळलंच नाही. मी सरळ झोपून गेलो. मग जाऊन कुठे सकाळी 6ला हे मोकळं वातावरण दिसलं तेव्हा कळलं मी बीडमध्ये आलो आहे. पण गेल्या गेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून आणि बीडमधलं वेदर बघून सिरियसली खूप भारी वाटत होतं. कारण मी खूप टाईमनंतर आलो होतो. आणि हा दुपारचं वातावरण होतं. खूप मोकळं मोकळेसे आणि इकडे बिल्डिंग्स कमी आहेत, कॉलनी जास्त आहेत. तर दुपारी घरी बसलो आणि घरी बसलो तर काका न्यायला आली मला. लिटरल मी यांना 3 वर्षाने भेटलो. तर त्यांच्यासोबत मी गेलो गावी आणि मी काय घरी थोडी पावलं सांगतात नाही, काढली गाडी आणि निघालो शेतात फिरायला. इकडे आल्यावर जेव्हा मी शूट करत होतो, आय डोंट नो लोक मला काय समजत होते, पण ते सारखे येऊन येऊन मला अप्रोच करतात, भाई इकडे शूट करायला चल, तिकडे शूट करायला, आमच्या शेतात चल, तिकडे चल, इकडे भेटवतो, तिकडे लोकांना भेटवतो. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही माझे ब्लॉग्स बघता का? तर ते बी लाईक मी डेली ब्लॉग्स बघतोय. पण गंमत अशी होती की मी डेली ब्लॉग पोस्टच करत नाही. बघची साईडला त्यानंतर या बारक्यासोबत थोडासा डान्स केला. आणि चलो गाईज, बाय, स्टे हॅपी, मिळतं है कल.